आता कुरकुरीत चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी तुम्हाला हॉटेलमध्ये जायला नको, कारण हॉटेलसारखी चव आपण आणणार आहोत घरी. घरच्या घरी मोजक्याच साहित्यात आणि अतिशय चविष्ट असे क्रिस्पी लॉलीपॉप आज आपण बनवणार आहोत, आणि ते सुद्धा 2 फ्लेवरमध्ये. जर तुम्हाला ग्रीन फ्लेवर आवडत असेल तर आज आपण ग्रीन लॉलीपॉपसुद्धा बनवणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नेहमीचं तेच तेच खाऊन कंटाळा आला किंवा घरात छोटीशी पार्टी असो किंवा काहीतरी वेगळं खायची इच्छा होते, आणि त्यामध्ये स्टार्टर्समध्ये काय वेगळं बनवावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर त्याचकरिता मंडळी, नॉनव्हेजसाठी आज मी एक मस्त स्टार्टर रेसिपी घेऊन आलेली आहे, आणि ते आहे ग्रीन आणि रेड चिकन लॉलीपॉप. कुठल्याही वेळेला तुम्ही बनवू शकता अशी झटपट बनणारी रेसिपी आहे. तर जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे. सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर मंडळी, इथे आपण चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत. चिकन लॉलीपॉप तुम्ही मॉलमधून किंवा आजकाल ऑनलाईनसुद्धा अवेलेबल असतात, तर कुठूनही तुम्ही मागू शकता. साधारण 14 पीसेस आहेत. तर जसं की आज आपण 2 फ्लेवरचे लॉलीपॉप बनवणार आहोत, तर आपण डिवाईड करणार आहोत. दोन्ही फ्लेवरमध्ये 7-7 बनवणार आहोत. तर आपण हे दोन्ही वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे लॉलीपॉप आपण इक्वली डिवाईड करून घेतलेले आहेत, वेगळे करून घेतलेले आहेत. आता जसं की 2 फ्लेवर आहेत त्यानुसार आपण मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी इथे विनेगर घेतलेला आहे. तर अर्धा चमचा विनेगर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. रेड लॉलीपॉप आहे तर आपल्याला काश्मीरी लाल मिरची रंगासाठी आपण घालणार आहोत 1 चमचा, आणि त्याचबरोबर शेजवान चटणी 1 चमचा. इथे चमचा भरून घ्यायचा आहे, आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करून झाल्यानंतर साधारण 10 मिनटं आपण झाकण देऊन ठेवणार आहोत. म्हणजे जेवढं आपण याला जे साहित्य लावलेले आहेत ते चांगल्यापैकी आतमध्ये मुरेल, कारण नंतर आपण याच्यामध्ये फक्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून कोट करून फ्राय करणार आहोत. हे बघा, व्यवस्थितपणे कोट करून घ्या. आता 10 मिनटं असंच ठेवा. आता आपण ग्रीन चिकन मॅरिनेट करून घेऊया. तर घालूया अर्धा चमचा विनेगर. जर तुमच्याकडे विनेगर नसलं तर तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा याच्यामध्ये घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आणि इथे घालायचं आहे हिरवी चटणी. याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. हिरव्या मिरच्या इथे मी 4 घेतलेल्या आहे, ज्यातल्या 2 तिखट आणि 2 जे रेग्युलर आपण वापरतो कमी तिखट त्या घेतल्या आहेत. मूठभर कोथिंबीर घेतली आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, आणि यातलं आपल्याला साधारण 2 चमचे भरून घालायचं आहे. कारण ग्रीन चिकन आहे तर त्यासाठी फक्त आपण इथे ग्रीन मसाला वापरतोय. बाकी कुठलाही सॉसेस आपण याच्यामध्ये घालणार नाही आहोत, फक्त विनेगर घातलं आहे. आता हे चांगल्यापैकी मिक्स करून घ्या. जर तुम्हाला वाटलंच की हिरवा मसाला कमी पडतोय किंवा तुमचे लॉलीपॉप खूप मोठे आहेत तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. 10 मिनिटं झालेली आहेत. छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे, कारण लॉलीपॉप आहेत, छोटे पीसेस आहेत, आणि जे मसाला आतमध्ये गेलं पाहिजे, सॉसेस गेले पाहिजे ते ऑलरेडी गेलेले आहेत. आता कोटिंगसाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मैदा. तर इथे बघा, चमचा बघा चांगलाच भरून घेतला आहे. 7च लॉलीपॉप आहेत म्हणून याला फक्त मी 1च चमचा मैदा घातला आहे. आणि क्रिस्पी कोटिंगसाठी जास्ती आपल्याला लागतो कॉर्नफ्लॉवर. तर इथे बघा, कॉर्नफ्लॉवर 1, 2 आणि अर्धा चमचा. आता मिक्स करून घ्या. त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल की किती याच्यामध्ये आणखीन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर हवं आहे. जर तुम्हाला वाटलंच की कॉर्नफ्लॉवर जास्तीचं झालं आहे तर थोडा वेळ ठेवा. चिकन ॲटोमॅटिकली पाणी सोडत राहील, आणि त्यामुळे तुमचं कॉर्नफ्लॉवर चांगलं कोट होईल. आणि जर वाटलंच कमी पडले तर तुम्ही जास्तीचं घालू शकता. हे बघा, कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं पाणी लावूया, कारण एकदम कोरडं नको. आपल्याला बॅटरसुद्धा व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे, लागलं पाहिजे, आणि त्यासाठी थोडंसं ओलाव्याची गरज असते. आपण सुरुवातीला पाणी वगैरे याच्यामध्ये काहीच घातलं नव्हतं, अंडही घातलेलं नाही आहे. बरेच जण लॉलीपॉपमध्ये अंडा टाकतात फेटून, पण त्यामुळे लॉलीपॉप क्रिस्पी होत नाही, ते मऊ होतात. कारण अंडा घातल्यानंतर कुठलीही वस्तू थोड्या वेळानंतर मऊ पडते.
पण जर तुम्हाला क्रिस्पी लॉलीपॉप हवे असतील तर ते स्किप करून फक्त पाणी घालायचं आहे बॅटर व्यवस्थितपणे कोट होण्यासाठी. आपण थोडं आणखीन याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालूया, कारण थोडं जास्त आपल्याला बॅटर हवं आहे. आणि थोडंसं पाणी थोडं थोडं करूनच मिक्स करा, त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल. आता इथे पाण्याची क्वांटिटी वाढवल्यानंतर, कॉर्नफ्लोअरची क्वांटिटी वाढवल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये आणखीन जास्त सॉसेस घालायची गरज आहे तर तुम्ही घालू शकता. पण जसे की लॉलीपॉप आपण कुठल्याही सॉससोबत सर्व करतो किंवा शेजवान चटणीसोबत वगैरे सर्व करतो, तर आत्ता काहीही नाही घातलं तरीही चालेल. फक्त मिठाचा अंदाज व्यवस्थित ठेवा. म्हणजे जर वाटलंच मीठ कमी आहे तर थोडंसं वरून तुम्ही स्प्रिंकल करू शकता. हे बघा, आता परफेक्ट बॅटर तयार आहे. आता हे लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहेत, पण त्याआधी आपण ग्रीन लॉलीपॉपला सुद्धा बॅटर तयार करूया. तर ग्रीन लॉलीपॉपसाठी सुद्धा आपण 1 चमचा मैदा घालतोय, थोडंसं भरून घेतोय. आणि कॉर्नफ्लोअर जसं की आपण लाल लॉलीपॉपसाठी 3 चमचे भरून घातला आणि नंतर पुन्हा 1 चमचा वाढवला आहे, तर इथे सुद्धा आपण असंच करूया आणि सुरुवातीलाच घालूया. हे बघा, आता हे आपण मिक्स करून घेऊया. आणि ज्या प्रकारे आपण लाल लॉलीपॉपला करून घेतलं आहे सेम तसंच करायचं आहे. थोडंसं इथे पाणी घालून थोडंसं ओलसर करा. आणि याच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे की पेस्ट आपण घातली आहे याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि आलं लसणाची, तर त्याचा ओलावा ऑलरेडी आहे, तर त्यानुसारच तुम्ही पाणी घाला, कारण पाणी तेवढं काही जास्ती लागणार नाही आहे. तर मंडळी, इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट जेवढं आपण कॉर्नफ्लोअर घातलं होतं, जेवढं मैदा किंवा जेवढं मीठ वगैरे एकदम परफेक्ट झालेलं आहे. दुसरं वेगळं काहीच याच्यामध्ये एक्स्ट्राचं वाढवलेलं नाही आहे. आता हिरवं पण लॉलीपॉप आपण मिक्स करून घेतलेले आहेत आणि लालसुद्धा. आता हे दोन्ही आपण तळून घेऊया. हे बघा, तळताना हलक्या हाताने असं घ्या आणि मग खाली सोडा. लॉलीपॉप कमी आहेत म्हणून ॲट अ टाईम आपण सगळे तळून घेणार आहोत. असेल नसेल तो बॅटर लॉलीपॉपला लावून घ्या, म्हणजे राहायला नको. आणि छान तुम्हाला जसं क्रिस्पी कोटिंग हवं आहे ते प्रत्येक लॉलीपॉपला मिळेल. आता साधारण 2 मिनटापर्यंत न हात लावता तळून होऊ द्या. बिलकुलही त्याला हलवू नका, कारण जे बॅटर लागलेलं असतं जर तुम्ही हलवायला गेलात ते व्यवस्थितपणे तळून नाही होणार आणि त्यामुळे तो भाग कच्चा राहू शकतो. म्हणून 2 मिनटं हात न लावता तसंच ठेवा. साधारण 2 मिनटानंतर हे बघा, आरामात हे लॉलीपॉप हलत आहेत, म्हणजे बॅटर वगैरे छानपैकी खालून तळून झालेलं आहे, बिलकुलही चिटकत वगैरे नाही आहे. आता हलक्या हाताने फ्लिप करून घ्या. जर जमत असेल तर एक एक करून फ्लिप करा. आणि जर वाटलंच की असं चिकटलं एकामेकाला, कारण बॅटर एकामेकाला चिटकू शकतो, तर बॅचेसमध्ये तुम्ही या प्रकारे फ्लिप करा. फोकच्या मदतीने तुम्ही करू शकता या प्रकारे. आता इथे कढई मी छोटी घेतली आहे, कारण मला खूप जास्ती तेल तळण्यासाठी वापरायचं नव्हतं, कारण ते मग पुन्हा परत आपल्याला रियूज करावं लागतं. तर तसं होऊ नये म्हणून मी ही छोटी कढई वापरलेली आहे. तर बघा, फ्लिप करून झालेले आहेत. आता पुन्हा आपण 1 ते 2 मिनटं ठेवूया. लॉलीपॉप आहेत, जास्ती वेळ नाही घेणार. तर इथे आपले लॉलीपॉप झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. या प्रकारे जेवढं होईल तेवढं तेल तुम्ही निथळून घ्या. फ्रायचा पदार्थ आहे तर तेलकट तर असणारच आहे, तर मंडळी त्यानुसार काढून घ्या. तर मंडळी, सगळे लॉलीपॉप आपण ॲट अ टाईम काढून घेतलेले आहेत, बिलकुल एकही ठेवलेलं नाही आहे खाली. आता तेल या प्रकारे निथळून घ्या, जेवढं जमेल तेवढं, आणि प्लेटमध्ये काढून घ्या. हे बघा, आपले लाल लॉलीपॉप म्हणजे रेड लॉलीपॉप तळून झालेले आहेत. आता ह्याच प्रकारे आपण ग्रीन लॉलीपॉपसुद्धा तळून घेऊया. तेल ऑलरेडी गरम आहे म्हणून थांबायला नको, पटकन सोडूया.
नॉनव्हेज स्टार्टरच्या बऱ्याचशा रेसिपीज मी दाखवलेली आहेत. इनफॅक्ट चिकन लॉलीपॉपची सुद्धा आधी एक रेसिपी दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण साधारण 1 किलो लॉलीपॉप तळून घेतलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला जास्ती प्रमाणात बनवायचं असेल, प्रमाण हवं असेल, तर ती रेसिपी तुम्ही रिफर करू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि असेच बरेचशा चिकनच्या आणि मटनच्या रेसिपीज आहेत. चिकन तंदुरी आहे, क्रिस्पी चिकन आहे, मंचुरियन आहे, बऱ्याचशा चायनीज रेसिपीज आहेत. तर मंडळी, कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर यूट्यूबवर फक्त टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे फक्त सिम्पली स्वादिष्ट लिहा, तर ती रेसिपी तुम्हाला मिळेल. तर हे बघा, हे सुद्धा आपण याच्यामध्ये सोडलेले आहेत. 2-3 मिनटं न हात लावता असंच तळून होऊ द्या आणि 2 मिनटानंतर फ्लिप करून दुसऱ्या बाजूने आपण तळून घेऊया. हां, तर इथे आपले लॉलीपॉप तळून झालेले आहेत मंडळी आणि काय सुरेख रंग आलेला आहे आणि टेक्स्चरनी कळत आहेत की खूप क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. आता इथे मी खूप कमी क्वांटिटी घेतली आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्ती क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता. फक्त दिलेला जो प्रमाण आहे सर्व साहित्यांचा त्यानुसार तुम्ही ते वाढवा किंवा दुप्पट करा जास्ती असेल, कारण शक्यतो आपण नेहमी अर्धा किलो किंवा 1 किलो असंच प्रमाण घेतो आणि त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवा. तर इथे बघा झालेले आहेत. जे तेल आहे एक्स्ट्राचं ते निथळून घ्या. ते तर मंडळी, सर्व लॉलीपॉप तळून झालेले आहेत. आता ते झालेत कसे ते आपण चेक करूया. हे बघा, छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून कसे झालेले आहेत ते सुद्धा चेक करूया. हे बघा, परफेक्ट आणि एकदम ज्युसी. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचे हे स्टार्टर्स म्हणजे चिकन लॉलीपॉप आवडले असतील. आता मुलांसाठी बोला, घरात पार्टी असेल किंवा तुम्हाला खायची इच्छा होत असेल, कुठल्याही वेळेला तुम्ही असे झटपट लॉलीपॉप बनवू शकता आणि ते सुद्धा हॉटेलपेक्षाही चविष्ट. तर मंडळी, नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.